चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण आळस या विषयावर बोलणार आहोत। म्हणजे आजकाल आळस येणं ही सगळ्यांचीच तक्रार झाली। आळस येणं याचे म्हणजे दोन प्रकार पडतात, एक तर शारीरिक किंवा मानसिक। आजच्या धावपळीच्या काळात माणूस कोणत्या ना कामात सतत बिझी असतो, त्याला एनर्जीची गरज असते, ऊर्जेची गरज असते। ही एनर्जी सतत टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदात काही साध्या व सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याचा आपण आज थोडक्यात आढावा घेऊया। जसं की मी तुम्हाला सांगितलं, आळस हा दोन प्रकारचा असतो, शारीरिक व मानसिक। कधी कधी काय होतं की योग्य व्यायाम करूनही, आहार घेऊनही माणसाला थकवा येतो, त्याला पोषक तत्वांची गरज भासते। आपले शरीर हे म्हणजे आपण जे काही अन्न खातो त्याच्यानंतर जी ऊर्जा निर्माण होते त्यावर आपले शरीर चालतं। व आपण पोषक आहार जर व्यवस्थित घेतला तरच आपल्याला म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंतची एनर्जी ही टिकून राहते। शरीराने जर जास्त थकवा जाणत असेल तर आपण विचार करायला हवा की आपण जर फास्ट फूडचं सेवन जास्त करतोय का, बाहेरचं अन्न जास्त खातोय का, तेलकट तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, बेकरीचे पदार्थ, चहा, कोल्ड्रिंक्स इत्यादींचा वापर जास्त करतोय का। कारण हे पदार्थ जर वारंवार खाण्यात येत असतील तर शरीराला त्यातून पोषण मिळत नाही, पचन व्यवस्थित होत नाही व त्यामुळे एक प्रकारचा थकवा निर्माण होतो, आळस निर्माण होतो। आणि हा आळस असा असतो की काम करण्याची इच्छा होत नाही, जे काही काम आज ठरवले ते उद्या करू, परवा करू याच्यावर आपण ठाम होतो। आपण जो काही आहार घेतोय त्यातून फक्त आपलं पोट नाही भरलं पाहिजे, त्यातून आपल्या शरीराला जीवनसत्व, विटामिन्स, प्रोटीन्स म्हणजे जे काही पोषक तत्व आहेत ती मिळाली पाहिजे, तरच आपल्या शरीरात योग्य ती ऊर्जा तयार होते आणि आपल्याला आळस येत नाही। आहारामध्ये हलका आहार घ्यावा, म्हणजे जे पदार्थ सहज पचन होतील असे पदार्थ, नैसर्गिक फळभाज्या, अजून डाळींचे सूप, ताजे ताक, मुगाचे कढण, गावरान तूप किंवा घरी बनवलेले तुपातले लाडू, खजूर, काळ्या मनुका, अंजीर यासारख्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये आपण समावेश केला पाहिजे। चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स यांसारखे पदार्थ जे काही आहेत त्याचा मर्यादित वापर केला पाहिजे। आपण काय करतो की ताजेतवाने वाटावं, फ्रेश वाटावं यासाठी वारंवार चहा, कोल्ड्रिंक्स, कॉफी याचा वापर केला जातो, परंतु याने काय होतं की अर्धा एक तास आपल्याला फ्रेश वाटतं, पण त्यानंतर आपल्याला गॅसेस होणं, अपचन, अजीर्ण, पित्त वाढणं यांसारख्या तक्रारी वाढतात। शारीरिक थकवा कमी यावा यासाठी आपण आहारामध्ये योग्य तो बदल केला पाहिजे, पोषक तत्वांचा वापर केला पाहिजे। अजून दुसरा प्रकार म्हणजे मानसिक थकवा। मानसिक थकवा हा आपल्या मनावर अवलंबून असतो। मानसिक स्वास्थ्य तुमचं उत्तम असलं पाहिजे, म्हणजे रात्रीची झोप पुरेशी झाली पाहिजे। तुम्ही दिवसा झोप घ्यायची नाहीये, फक्त रात्री म्हणजे 8 तासाची झोप ही पूर्ण झाली पाहिजे। आदल्या दिवशी लवकर झोपून दुसऱ्या दिवशी लवकर उठलं पाहिजे। आपण काय करतो की जागरण करतो, जागरण केल्याने दुसऱ्या दिवशी लवकर उठतो, मग काय होतं की लवकर उठल्याने आदल्या दिवशीची आपली झोप पूर्ण झालेली नसते आणि दिवसभर आपला आळस येणं किंवा चिडचिड होणं, मानसिक थकवा जाणवणं या तक्रारी वाढतात। रात्रीचा आहार हा तुम्ही योग्य वेळेत घ्या व हलका आहार घ्या। म्हणजे काय होतं की हलका आहार घेतला तर पचन व्यवस्थित होतं व रात्री पोटात जडपणा राहत नाही आणि झोप लागायला मदत होते। जर तुम्ही उशिरा जेवण कराल आणि त्यातल्या त्यात जर फास्ट फूड किंवा जड पदार्थ जर सेवन केले, त्यामुळे काय होतं की पचन होत नाही, गॅसेस निर्माण होतात, त्याच्यामुळे झोप लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होत नाही। आणि जर आपलं पोट साफ नसेल तर तो थकवा किंवा काय म्हणतो आपण त्याला की आळस निर्माण होतो। सकाळी आपण उठलो की आपलं दिवसभराचं शेड्यूल कधी कधी आपण तयार करतो आणि मग काय होतं की ते मनासारखं घडलं नाही तर आपलं मग राग होतो, चिडचिड होते, मग जाऊ द्या, उद्यावर करू, परवावर करू, मग त्या गोष्टी आपण पुढे पुढे ढकलत जातो आणि मग नंतर काय होऊन जातं की त्या गोष्टीचा आळस निर्माण होतो। आपल्याला ते काम जमतच नाही, मग कशाला करायचं, कशाला वेळ घालवायचा, असं जर आपण सतत विचार केला तर मनामध्ये एक आळस निर्माण होतो आणि ती गोष्ट करण्याची इच्छा निर्माण होत नाही, परत उत्साह राहत नाही। तुम्हाला जर मानसिक आळस यावा नाही असं वाटत असेल तर नेहमी फ्रेश राहायला शिका, सकाळी लवकर उठा, व्यायाम करा आणि आपल्या दिवसाचं शेड्यूल ठरवून घ्या। जरी एखाद्या दिवशी नाही ठरल्याप्रमाणे गोष्टी घडल्या तरी त्याचा आपल्या मनावर परिणाम होईल असं काही जास्त विचार करू नका, टेन्शन घेऊ नका आणि उत्साही राहा। सांगायचा उद्देश असा की तुम्हाला शारीरिक व मानसिक आळस येऊ नये यासाठी संतुलित आहार, व्यायाम, पुरेशी झोप व मानसिक स्वास्थ्य हे उत्तम राहणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची काळजी घ्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। पुढच्या वेळी आपण नवीन व्हिडिओसह भेटूया, तोपर्यंत